श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या 18 डिसेंबर वार शुक्रवार, या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या. या वेळेमध्ये शनी अमावस्या जी आहे तर ती शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही दिवशी राहणार आहे. हा दिवस शनिदेवाला समर्पित असल्यामुळे या दिवशी जी शनी अमावस्या आलेली आहे, या शनी अमावस्येला शनिच्चरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जाते. पहा, जसा मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो, तसंच शनी अमावस्या जी आहे तर शनिदेवाची पूजा करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये शनी अमावस्या खूप विशेष मानली जाते. या दिवशी शनिदेवाची पूजा करण्यासाठी हा सर्वोत्तम उत्तम दिवस म्हटला जातो. असं म्हणतात की या दिवशी कोणी शनिदेवाची पूजा करत असतो त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटही दूर होतात. अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे काम तुम्ही करू शकत नाही, कारण हा दिवस हे काम करण्यासाठी अत्यंत लाभदायी म्हटला जात नाही तर अशुभ म्हटला जातो. या दिवशी महत्त्वाचं काम केल्यास तुमच्या कामावर नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि त्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. हिंदू धर्मामध्ये अंक अशी अमावस्या आहे ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांची पूजा केली जाते. पवित्र गंगेमध्ये जाऊन तर्पण पिंडदान केले जाते. अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा केल्याने आशीर्वाद प्राप्त होतो आणि मुलांबाळावर कधीही संकट विघ्न येत नाही. वर्षभरामध्ये एकूण 12 अमावस्या येत असतात. तसंच ही शनिवारची अमावस्या जी आहे हे अत्यंत शुभ असल्यामुळे या अमावस्येला शनी किंवा शनिश्री अमावस्या असं सुद्धा म्हटलं जाते, कारण हा वर्षातून शेवटचा दिवस आहे. शेवटच्या शनिवारच्या दिवशी आल्यामुळे या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. यामुळे सर्व आयुष्यातील समस्या दूर होण्यास मदत होते आणि मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होत असतात. शनी अमावस्येच्या दिवशी खऱ्या अर्थाने आणि भक्तिभावाने जर तुम्ही शनिदेवाची पूजा केली तर जीवनातील समस्येपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आयुष्यातील अडथळे दूर होतात. तसंच पृथ्वी आणि ग्रह दोषापासूनही आपल्याला मुक्तताही प्राप्त होते. हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच काही नियमांचे पालन करायलाही खूप महत्त्व दिले जाते. अशा परिस्थितीमध्ये या दिवशी काय करावे काय करू नये. आपल्या हिंदू धर्मामध्ये असा वार आहे, हा वार कोणत्या देवांना समर्पित केला जातो, जसं की शनिवार. हा दिवस शनिदेवाला समर्पित केला जातो. शनिवार हा दिवस आपल्या मारुती रायाला आणि शनिदेवाला समर्पित केला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये शनिवारच्या दिवशी जेव्हा अमावस्या येत असते त्या वेळेमध्ये शनिदेवाची पूजा केली जाते. तसंच या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते केल्याने आयुष्यातली सर्व अडथळे विघ्नही दूर होतात. म्हणून शनिवारच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय जे आहेत ते सांगितले गेलेले आहेत. तर या दिवशी आपल्याला 11 काळा उडदाचे दाणे इथे ठेवायचे आहे. या काळ्या उडदाच्या दाण्याचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट साडेसाती दूर होईल आणि चौबाजूने घरामध्ये पैसा हा आकर्षित होईल. आपल्या व्यवसायामध्ये मंदी येत असेल, कर्जमुक्तीसाठी आणि घरामध्ये वादविवाद कमी होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. आपल्यावर जे कर्ज झालेलं आहे हे फिटेल, घरामध्ये पैसा येऊ लागेल, 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या लवकरात लवकर दूर होतील. असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम शनिश्चराय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर हा उपाय जो आहे हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या शनिवारी शनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तुम्ही शुक्रवारी हा उपाय करू शकता किंवा शनिवारी केला तरीही चालेल, कारण या वेळेमध्ये दोन्ही दिवशी अमावस्या आलेली आहे. जर या वेळेमध्ये तुम्हाला काही अडचण आलेली असेल किंवा सुतक पडलेलं असेल तर तुम्ही पुढच्या शनिवारी हा उपाय. तर आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा, तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असेल, एखादं काम तुम्ही करायला जाता त्यामध्ये विघ्न येत असेल, ते कामच पूर्ण होत नसेल, तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असेल, तर पहा एखादा शेजारचा आपला शत्रू असतो
तो कोणत्याही कामामध्ये विघ्न किंवा कोणतंही काम जे आहे तर ते होऊ देत नाही. या शत्रूमुळे आपल्या जीवनामध्ये अडचणी, समस्या व विघ्न येतात. म्हणून शत्रूंना नष्ट करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. सर्व कामामध्ये जे यशप्राप्ती आहे तर ते होण्यासाठी, अडथळे दूर होण्यासाठी आणि जीवनात आनंद, सुख, संपत्ती प्राप्त होण्यासाठी उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. तसंच आपल्या घरातील जे कर्ता पुरुष आहे तर त्यांनी हा जर उपाय केला तर संपूर्ण कुटुंबावर कधीही विघ्न, संकट येत नाहीत. घरामध्ये समस्या असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल किंवा कोणत्याही व्यक्तीचं महत्त्वाचं काम होत नसेल, घरात सतत आजारपण येत असेल, कर्ज जास्त वाढलेलं आहे, कर्ज फिटण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. तसंच आपल्या घरामध्ये जर पैसा येत असेल, हा पैसा टिकत नसेल आणि व्यर्थ कुठंतरी आपला जो पैसा आहे घरातील तो जात असेल, भरपूर कष्ट करत आहात, मेहनत करत आहात, पण याचा मोबदला तुम्हाला मिळत नसेल, तर पहिला उपाय जो आहे तर हा करायचा आहे. तर 11 रुईच्या पानाचा इथं आपल्याला उपाय करायचा आहे. तर रुईचे पानं जे आहे हे मारुती रायाला, भगवान शिव आणि त्यांचे जे रुद्ररूप म्हणून ओळखले जाते ते म्हणजे शनिदेव. शनिदेवाला अत्यंत प्रिय आहे. शनिदेवाची रुईच्या पानाशिवाय पूजा ही अपूर्ण म्हटली जाते. म्हणून हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा शनिवार आहे, ही संधी चुकवू नका. तर आपल्याला रुईच्या 11 पानाचा किंवा 21 पानाचा किंवा 108 पानाचा या संख्येमध्ये आपल्याला रुईचे पानं जे आहे तर ते ताटामध्ये घ्यायचे आहेत. जर तुम्हाला एवढं पाणी घेणं शक्य होत नसेल तर तुम्ही 5 किंवा 11 घेऊ शकता. आता रुईच्या झाडाजवळून आपण हे पानं आणल्यानंतर घरामध्ये स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. त्यानंतर एक पांढऱ्या रंगाचा आपल्याला इथे धागा घ्यायचा आहे. या धाग्यामध्ये एक एक पान आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अष्टगंध किंवा चंदन घ्यायचं आहे. तुळशीच्या काडीने आपल्याला या पानावर श्रीराम लिहायचं आहे. त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला ही माळ घ्यायची आहे. अष्टगंध घ्यायचा आहे. 11 उडदाचे दाणे घ्यायचे आहेत. काळे तीळ 11 घ्यायचे आहेत. एक नारळसुद्धा यामध्ये घ्यायचा आहे आणि एक पिण्याचा पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे. इथे आपल्याला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे. तर पहा, घरातील व्यक्ती जेव्हा शनिदेवाच्या दर शनिवारी जर मंदिरामध्ये जात असाल तर घरामध्ये विघ्न, वास्तुदोष, नकारात्मकता येत नाही. जर मुलाला नजर लागलेली असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन नारळ फोडायचा आहे, ज्यामुळे मुलाची नजर जी आहे, जी लागलेली आहे तर ती कमी होत असते. असं म्हणतात की जेव्हा शनिदेवाचा प्रकोप होतो त्यावर आपल्या जीवनात विपरीत परिणाम होतो आणि जर शुभ परिणाम, जर आशीर्वाद जर असेल तर आपल्या जीवनात संकट हे नावालाही उरत नाही. त्यानंतर एक काळ्या रंगाचा कपडा जो आहे तर तो घ्यायचा आहे. एक पंती, आपल्याला मातीची पंती जी आहे तर ती घ्यायची आहे. यामध्ये मोहरीचं तेल, तिळाचं तेल टाकू शकता. दोन्हीमधील एकच तेल तुम्ही यामध्ये वापरू शकता. जर दोन्हीही तेल नसेल तर तुम्ही तूप घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. तर त्याची वात तयार करून घ्यायची आहे आणि या दिव्यामध्ये ही वात टाकायची आहे. त्यानंतर अखंड काळे उडीद जे आहे याचे दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. चुकूनही उडदाची डाळ आपल्याला इथे घ्यायची नाही. अखंड दाणे जे आहे तर ते घ्यायचे आहेत. त्यानंतर 11 उडीद आणि 11 मिठाचे खडी जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. हा जो दिवा आहे यामध्ये 11 उडदाचे दाणे आणि 11 मिठाचे खडे आणि 11 आपल्याला तीळ घ्यायचे आहेत. हे सर्व ताट घेऊन आपल्याला जायचं आहे शनी मंदिरामध्ये. सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, शनिदेवाच्या डोळ्यात चुकूनही बघायचं नाही, नाहीतर आपल्याला वाईट जे कर्म आहे किंवा दृष्ट आहे तर ती लागत असते. कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही, म्हणून चुकूनही शनिदेवाच्या डोळ्यामध्ये बघू नका. आपल्याला चरणाजवळ बघायचं आहे. चुकूनही एखाद्या स्त्रीने पूजा करायची नाही. आपल्याला ही पूजा जी आहे तर ती पुरुषाकडून, कर्त्या पुरुषाकडून किंवा मुलगा असेल त्यांच्याकडून करून घ्यायची आहे. तर जो दिवा आणलेला आहे तर दिवा सर्वात प्रथम आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर एक उडीद आणि त्याचबरोबर एक मिठाचा खडा आणि एक तीळ घ्यायचा आहे हातामध्ये. आणि त्यानंतर मी जो मंत्र तुम्हाला सांगणार आहे तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर हे शनिदेवाच्या समोर आपल्याला ठेवायचं आहे. तर मंत्र असा आहे, ओम शनिश्चराय नमः. हा शनिदेवाचा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे. हातामध्ये ह्या 3 वस्तू घेऊन
आपल्याला शनिदेवाच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत. पुन्हा आपल्याला दुसरा उडीदाचा दाणा जो आहे तर तो हातामध्ये घ्यायचा आहे. पुन्हा उडीद जे आहे तर ते हातामध्ये घ्यायचे आहे. तीळ घ्यायचे आहे आणि जे खडे मीठ आहे तर याचा एक खडा घ्यायचा आहे. असं आपल्याला 11 वेळा मंत्र हा म्हणत भगवान शनिदेवाच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. तर पहा, या दिवशी लोखंडी वस्तू कोणालाही चुकूनही जर खरेदी करण्यासाठी जात असेल तर खरेदी करू देऊ नका. कारण या दिवशी लोखंडी वस्तू असेल, काळे वस्तू असेल तर त्या दान केल्या जातात, पण विकत घेऊ नये, नाही तर शनिदेवाचा प्रकोप होत असतो. ह्या वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हात जोडायचे आहे, डोकं टेकवायचं आहे. दोन्ही हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. तुमच्या मनातील जी काही मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही उपाय केलेला आहे तर ती मनोकामना तुम्हाला शनिदेवापुढे बोलायची आहे. तर हा उपाय केल्याने दुःख, अडचणी, विघ्न हे दूर होतात व सर्व समस्या दूर होऊन प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळत असते. म्हणून हा उपाय शनिवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी दोन्ही दिवशी तुम्ही करून पहा. सर्व कामांमध्ये यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.